Hi, my dear RCPW family members. We have a very important event coming up on the 5th of January, for which all of us are waiting for. It is the official visit of our dear District Governor Manju Phadke to our club. Friends, on this occasion, I have the privilege to meet her and ask her a few questions which would be of much help to her. So here I have with me our DG Manju Phadke. Manju, I have a few questions, and you're going to be most welcome in our club on the 5th of Jan. Yes, thank you. Sagates, we are looking forward for this event. We have a lot of new members also, and they're probably not aware how and what our governor's visit means to the club. To start with, I have a few questions for you. We know that Rotary has been changing over time, and to keep in pace with these changes, a lot of things are being taken. And so, how do you think you would like to create a strategy to keep in pace with it, in sync with the RI and 3131? So, hello everybody. आणि मला असं वाटतं की चेंज इज कॉन्स्टंट आणि त्याच्यामुळेच रोटरी हॅज बीन इन एक्झिस्टन्स फॉर सो मेनी इयर्स. आत्ताचा जो रोटरीचा मेन फोकस आहे की मोर ऑफ सस्टेनेबल प्रोजेक्ट्स, मोर ऑफ इम्पॅक्ट मेकिंग प्रोजेक्ट्स, मोर स्ट्रेस ऑन कम्युनिटी नीड असेसमेंट. तर जिकडे जिकडे मी बोलते क्लब्सची आणि सगळ्यांची, त्याला आपण हेच सांगतोय की let the projects emerge out of your earlier projects, so then they are absolutely need based. Sustainable projects पण गरजेचं आहे कारण we are member of Rotary International आणि आपल्या स्टेचरला शोभेल असे प्रोजेक्ट्स आपण करणं फार महत्त्वाचं आहे. क्लब कॅन बी न्यू, ओल्ड, स्मॉल, बिग, used to doing signature projects, not used to doing signature projects. पण प्रत्येकाने हा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे की how we make our projects more sustainable, more impact making, more need based. आणि as I said की कुठल्याही एका लोकल NGO किंवा लोकल गणेश मंडळाने करावेत असे प्रोजेक्ट्स खूप न करता जास्त भर किंवा जास्त एनर्जी वी ऑल मस्ट इन्व्हेस्ट इन आयडेंटिफाईंग आणि प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटिंग बिगर अँड बोल्डर प्रोजेक्ट्स. So that's the only way we can create a mark in the society. You have also initiated a lot of new things in the district. So out of this, which according to you would be, you can highlight, okay, these are the new things which are very prominent that I have done in the last 6 months of time. So पहिलं म्हणजे की आपण डिस्ट्रिक्ट रिसोर्स ट्रेनर्स हा एक नवीन कॉन्सेप्ट आणलेला आहे. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की रोटरीची इन्फॉर्मेशन रोटरीच्या प्रत्येक मेंबरपर्यंत पोचायला पाहिजे आणि ती पोचण्याकरता जे एक फॉर्मल प्लॅटफॉर्म्स आहेत त्या फॉर्मल प्लॅटफॉर्म्स एका पर्टिक्युलर लेवल ऑफ रोटेरियन्सपर्यंतच पोचतात. पण त्याच्या पलीकडे पण काही रोटेरियन्स आहेत आणि मेजर मास ऑफ द रोटेरियन्स इन दॅट पोर्शन वेअर वी डू नॉट हॅव एनी फॉर्मल इनिशिएटिव्ह फ्रॉम द डिस्ट्रिक्ट साईड. म्हणजे क्लबनी प्रत्येक नवीन मेंबरचं न्यू मेंबर ओरिएंटेशन घ्यायला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे, पण डिस्ट्रिक्टकडनं असं कुठलाही इनिशिएटिव्ह नाही आहे की जो लास्ट मेंबर ऑफ द क्लबपर्यंत पोचेल. आणि म्हणून डिस्ट्रिक्ट रिसोर्स ट्रेनरच्या थ्रू वेगवेगळ्या गेम्सच्या थ्रू आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि तो इट हॅज बीन टेकन अप व्हेरी वेल बाय द क्लब्स आर एन्जॉईंग प्लेइंग गेम्स, बोर्ड गेम्स, तंबोला आणि कोण बनेगा करोडपती अँड ऑल दोज थिंग्स. आणि आय थिंक इट इज सर्विंग द पर्पज दॅट इट इज. कारण निदान रोटीच्या इन्फॉर्मेशनला निदान लोक येत आहेत तरी आज मिटिंगला, अदरवाईज मग लोक कंटाळा करतात रोटीच्या इन्फॉर्मेशनवरती मिटिंग आहे म्हटल्यानंतर. सो दिस इज द वे वी ट्राईंग टू डू दॅट. अनदर सक्सेस आय वुड से की बिकॉज वी गेव अ directive to the clubs ki try and open the interact clubs in the affluent schools rather than only the underprivileged schools, because Rotary needs to have a touch with these children also. आणि आतापर्यंत जवळजवळ 30 इंटरनॅशनल आणि मोठ्या मोठ्या स्कूल्समध्ये आपले इंटरॅक्ट क्लब्स चालू झालेत. सो नाव वी आर कनेक्टिंग विथ दॅट ग्रुप ऑफ चिल्ड्रन ऑल्सो. सो तिकडे पण एक वेगळा फरक आता आपल्याला ह्याच्या पुढे जाणवेल आपलं त्यांच्याबरोबर असण्याचा.
तिसरी गोष्ट की जे सर्व्हिस प्रोजेक्ट्स आपण डिस्ट्रिक्ट थ्रस्ट म्हणून दिलेत तर भरपूर लोक त्याच्यावरती काम करतायत. मला असं वाटतं की तो थ्रस्ट एरिया प्रत्येकाने करावा म्हणून नसतो, पण एक गाईडलाईन किंवा एक मोठं ठोस काम करून दाखवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र जर यायचं असेल तर कुठनं तरी डिस्ट्रिक्टकडनं एखादा जर का डायरेक्टिव्ह गेला तर मग लोक येतात. तसं अंगणवाडी, आज आता भरपूर क्लब अंगणवाडींवर काम करतायत. सो ओव्हर पिरियड ऑफ टाइम वी कॅन से दॅट वी डन मेजर इम्पॅक्टफुल वर्क. किंवा 1000 पेडियाट्रिक कार्डियक सर्जरीज, इट्स अ ह्यूज चॅलेंज. पण आज आपण जवळजवळ वी कॅन फ्लोट अराउंड 10 ग्लोबल ग्रँट्स. आपल्याकडे आता खूप मी पण प्रयत्न केलेत, लोकांनी पण प्रयत्न केलेत. सो लॉट ऑफ DDF इज बीइंग मेड अवेलेबल टू द क्लब्स नाव फ्रॉम द फॉरेन क्लब्स. सो एक कुठलं तरी काहीतरी ध्यास घेऊन काम केलं की त्याचा इम्पॅक्ट वाढतो, तसं मला वाटतंय की जाणवते मला. किंवा बोरवेल रिचार्ज असेल किंवा आताची जी कार रॅली झाली, आय वुड डेफिनेटली वॉन्ट टू कीप फोकस ऑन दॅट, कारण probably this was the first rally which governor herself planned the whole thing. आणि but then of course team helped, पण leading from the front अशी जी रॅली झाली. आणि that rally was not just the rally आणि नुसतं फक्त एक ठिकाणी जा असं नव्हतं, but it was a good mix of driving pleasure, sightseeing, प्रोजेक्ट्स. आपण आपले प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, प्रोजेक्ट अस्मिता, रायला, वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, हे सगळे आपले प्रोजेक्ट्स आपण दुसरीकडे जाऊन केले. सो इट वॉज अ व्हेरी वेल थॉट ऑफ, वेल राउंडेड अशी कार रॅली मला नक्की म्हणायला आवडेल त्याच्याबद्दल. म्हणजे यू हॅव कम आउट विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग इनिशिएटिव्ह ऑफ dinner with DG. Dinner with DG, that's another of my. What was behind this? So thought again is to reach out to the new Rotarians, कारण नवीन रोटेरियन आल्यानंतर प्रत्येक क्लब तेवढ्याच एनर्जीनी त्या माणसांना पुढे कसं यायचं, रोटरीमध्ये कसं जायचं, काय काम करायचं हे सांगू शकेलच असं नाही. नॉट बिकॉज दे डोंट वॉन्ट टू, समटाइम्स दे डोंट हॅव द रिसोर्सेस टू डू दॅट. So I thought ki why not have a direct dialogue with these new members who have just come into the fold of Rotary family. So what was the response? Oh, response was amazing. People were so thrilled की एक तर डायरेक्टली गव्हर्नर बरोबर इंटरॅक्ट करायला मिळाले, त्याच्यानंतर त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तर मिळाली त्यांना. अँड they got a lot of clarity as to what they can do in Rotary, what Rotary has on offer for them, how it's a complete package and it's not only the service projects. There can be so many things that they can do other than service project, and there can be so many ways in which they can either participate or benefit from Rotary. Right. And okay, one question which probably everyone in the district would want to know is what are your expectations as a governor of from the members of our district? सो मला असं वाटतं की प्रत्येक रोटेरियननी रोटरीची जर्नी लवकरात लवकर फ्रॉम बिईंग अ मेंबर ऑफ रोटरी टू अ रोटेरियन, ही जी एक जर्नी असते ती जेवढ्या लवकर होईल तेवढा जास्त फायदा तुम्हाला आणि त्याचा रोटरीला आणि इन इफेक्ट कम्युनिटीला होऊ शकतो. सो आय थिंक यू ऑल मस्ट फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड what it is to be like a Rotarian, what and how you can contribute to Rotary, what Rotary can offer you. आणि मला असं वाटतं तुम्ही जेवढं जास्त पार्टिसिपेट करा रोटरीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तेवढा जास्त बेनिफिट, तेवढी जास्त मज्जा तुम्हाला येणार आहे. बिकॉज प्रोबेबली यू डोंट इवन नो व्हॉट एक्झिस्ट इन रोटरी. सो तुमचा एक्सपिरियन्स नीड्स टू बी फुल फ्लेजेड एक्सपिरियन्स ऑफ रोटरी. आणि त्याच्याकरता सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट इव्हेंट्समध्ये यायला पाहिजे, क्लबच्या प्रोजेक्ट्समध्ये जायला पाहिजे. ट्राय अँड क्रिएट युअर ओन स्टोरीज, ट्राय अँड क्रिएट युअर ओन मुवमेंट्स इन रोटरी, बिकॉज दॅट्स द ओनली वे यू विल you will love you being a Rotarian. And now from as a DGN, I definitely would like to ask you one more question. See, you have now 3 incoming leaders for the district. So what would you tell them? First of all, I will tell them that you have only 1 year, so do the maximum that you can do. Give as much time as you can to Rotary. I understand that each one of us has a profession to look after, पण तरी पण मला असं वाटतं की ते 1 वर्ष थोडंसं ती जी ऑर्डर आपण नेहमी म्हणतो प्रायोरिटीची, जी प्रोफेशन, फॅमिली आणि मग रोटरी, ती थोडीशी उलटी होते. आपण इव्हन प्रेसिडेंट्सना हे सांगतो.
सो गव्हर्नरच्या बाबतीत तर ते नक्की होतं. बट ॲट द सेम टाइम आय वुड वॉन्ट ईच वन ऑफ यू टू एन्जॉय युअर डिस्ट्रिक्ट गव्हर्नरशिप, कारण इतकं व्हेरीड एक्सपिरियन्सेस येतात आणि दे आर लाईक यु नो treasure box for me for my entire life here onwards. So enjoy your route, journey of being a governor. Perfect. I think we'll all follow that. And last question today is now you're visiting a club. So any specific message on the to all our members on the eve of this visit? Actually, a visit to your club is a very unique because I'm visiting a club of the incoming leader. So two things. One is of course what you can do in this year, and then what you are to be doing in the next 2-3 years when you will take over as a governor. आणि मग क्लबवरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, कॉन्फरन्स करायची असतात, इन्स्टॉलेशन असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो मला असं वाटतं पुढचे 2 ते 3 वर्ष म्हणजे इन्क्लुडिंग दिस इयर आणि रिमेनिंग पुढचे 2 वर्ष युअर क्लब नीड्स टू बी really ready. You need to pull up your socks and be into that mode of being a governor's club. So ही visit मला असं वाटतं थोडीशी वेगळी असणार आहे. There will be 2 or 3 such visits which are going to be different because the governors are coming from those clubs. So that is what I would want you all to do. Thank you, Rishi Manju. I think it was lovely talking to you. Well, friends, this is what we are going to have. We are going to hear a lot more and lot more things we are going to learn during our visit. The interactions that DG Manju will have with our board and our various committees. Thank you and see you.